बोगस दोषी असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा 19 जानेवारीपासून दिव्यांग विकास महासंघातर्फे उपोषण. राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस दोषी असलेल्या दिव्यांग कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने नाईलाजाने दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे पदाधिकारी शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष, राजाभाऊ कुवर जिल्हाध्यक्ष, मंगेश वाघमारे कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष, श्री कुवर सिंग पराडके जिल्हा कार्याध्यक्ष, अरविंद शिंदे जिल्हा उपसरचिटणीस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे. उपोषण का करावं लागतं आहे? बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे. त्याच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकस टाईम त्यांचे ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे. नंतर कलम 37, 38, 39, 40 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात येत नाही. तो वाटप करणं बंधनकारक आहे. जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे. दप्तर दिनांकाची कार्यवाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर केंद्रीय कायदा 2016 याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे. बहुतेक अधिकाऱ्यांना 2016चा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे. त्याच्यानंतर तालुका स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय, आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो. आमदार खासदारांनी 30 लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे. हा 30 लाख खर्च करणं अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व 200 स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे. तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला 19/1/2026 आमचं आंदोलन होणार आहे, उपोषण होणार आहे. तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं.